रायगडच्या महाड तालुक्यातील वहूर गावच्या उगवती वाडीवरील महिला मंडळानं लग्न कार्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। लग्न समारंभामध्ये मोठा खर्च हा कापड आहेर म्हणजेच बस्ता बांधण्यावरती होतो आणि यामध्ये यजमानांकडून पाहुणे आणि नातेवाईकांना साड्या आणि कापड खरेदी होते। यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो। तर उटणं आणि हळदी समारंभामध्ये चिकन, मटण आणि दारू देखील दिली जाते आणि यावरती देखील मोठा खर्च होतो। त्यामुळे वादाचे प्रसंगही घडतात। अधिकचा खर्च आणि चुकीच्या प्रथा या बंद करण्यासाठी या महिलांनी हा पुढाकार घेतलेला आहे। या निर्णयाचं पालन न करणाऱ्या लग्नघरामध्ये महिला मंडळ कोणतीही मदत करणार नाही असा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। शिमग्याच्या निमित्तानं ग्रामस्थ त्याबरोबरच मुंबईकर कोकणवासीय यांच्या उपस्थितीमध्ये महिलांनी ही मीटिंग घेत हा निर्णय घेतलेला असून ग्रामस्थांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। हे करावं लागतो, तोंड द्यावं लागतो प्रत्येकाला, म्हणून त्यामुळे तो पण आहे काय गरिबांना कसं परवडणार? त्या माणसाला तेवढा खर्च सोसत नाही। तर की लग्नामध्ये जो बस्ता बांधतात, बस्ता बांधून परत ते बंद करायचा निर्णय घेतलेला आहे। आणि हळदीला मटण असतो, दारू असतो, हे गायगरिबांना परवडणारं नाही आहे। तोही आम्ही निर्णय घेतलेला आहे। असा निर्णय घेण्याची वेळ आली, कारण आता महागाई खूप वाढत चाललेली आहे। सर्वसामान्य लोकांना लग्न कार्य करणं हे परवडत नाही, त्यामुळे असा निर्णय करण्याची वेळ आलेली आहे। लग्न कार्यामध्ये बस्त्यासाठी अनेकदा खर्च भरपूर होतो, दारूवर खर्च भरपूर होतो, चिकन मटण ह्याच्यावर खर्च भरपूर होतो। या सर्व अनावश्यक खर्च टाळून सर्वसामान्यांना आपलं लग्न व्यवस्थित पार पाडता येईल ह्या हिशोबाने आम्ही ह्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी महिलांनी ठराव करून निर्णय केलेला आहे। आणि दरम्यान रायगडमधल्या वहूर गावाप्रमाणेच अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातल्या सौंदाळा ग्रामपंचायतीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत असा ठरावच सौंदाळा ग्रामस्थांनी एकमुखानं संमत केलाय आणि त्यामुळे गाव आता बदलू लागलेली आहेत, समाजहिताचा विचार करू लागलेली आहेत असंच म्हणावं लागतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।